दिव्या कसं वाटतं तुका आपल्या नावीला? बरं वाटतं. नॉमिनेशन मध्ये मी पहिली स्टोरी बघलाय तेव्हा करून ठेवलेले. चांगलं सगळ्यांका मित्रमैत्रिणींका ठेवलंय स्टोरी. हा स्टोरी ठेवलंय. होय ना. ओके भाऊ बाई चांगलं सगळ्यांका. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मंडळी आजचो ब्लॉग असं चालू झालेलो रिक्षात ना, आपण भाड्यात गेलेलो, त्यानंतर घराकडे येले, त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर आता आम्ही ब्लॉग कंटिन्यू करतो. आणि इकडे मस्त मॅचेस चालू आहेत बघू शकताय. दाजी नाईक कासार्डे प्रीमियर लीग चालू असा. जर तिकडनं कोण बघत असतात कासार्डे गावामधनं तर नक्की कमेंट करून सांगा. मस्त मॅचेस सिंधुदुर्गामधला अजून एक मोठा आयोजन मॅचेसचा. तर मॅच बघतो. हे बघा आई आणि इकडे कळिंगण वगैरे काम चालू असं सगळा. कळिंगण खाऊ घ्यावा. आणि आज मंडळी तुम्ही आपला टायटल तर बघितला असताना, थोडासा वेगळा असा. तर विषय एकदम जबरदस्त असा, एकदम भारी. अजून एक चांगली गोष्ट आपल्यासोबत घडलेली आहे जी की आता तुमका मी सांगतले. आणि जेव्हापासून मला ब्लॉग बनवून चालू केलेलं असं तेव्हापासून तुमचा प्रतिसाद एकदम जबरदस्त असतो. तुम्ही खूप सपोर्ट केलात, त्यामुळे एवढी ओळख सगळे लोक ओळखतात. त्याच्यानंतर इथपर्यंत आपण पोहोचलो, बराच काय काय अचीव केलो. आणि गेल्या वर्षी तुमका माहीतच असतले कोकण सन्मान झालेले 2024 मधले. तर त्याची तुमका ट्रॉफी दाखवते कशी होती. हे बघा, जे जे आपले कोकणातले क्रिएटर असत त्यांचा सन्मान झालेलो कोकण सन्मानद्वारे. तर अशा प्रकारची ट्रॉफी होती. आणि त्याचप्रमाणे याही वर्षी काय यंदा पण कोकण सन्मान असा. आणि यंदा देवगडला असा. गेल्या वर्षी आपल्या कणकवलीमध्ये होतो. तर मंडळी बरेच असे कॅटेगरी असत, म्हणजे डान्सर वगैरे, त्याच्यानंतर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतात, कॉमेडी वगैरे, जे काय आपले सिंधुदुर्गामधले जेवढे क्रिएटर असत, कोकणातले क्रिएटर असत. तर ह्यो आता गेल्या वर्षीपासून आपल्या सिंधुदुर्गामध्ये प्रोग्राम होता. तर क्रिएटरांना सन्मान मिळतात, जे काय करतात त्याची एक पोच पावती म्हटलं तरी चालत काय. तर मंडळी यावर्षी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी आमका इन्व्हिटेशन पण होता आणि आमका अशा प्रकारचा अवॉर्ड मिळालेलो. पण गेल्या वर्षी आपण कुठच्या याच्यामध्ये नव्हतो की आपलं नॉमिनेशन वगैरे कशासाठी झालेला नव्हता. पण यंदा मंडळी आपले कष्ट तर आपण करतोच, कंटिन्यू चालू. आपण तुमचं प्रतिसाद प्रेम याच्यामुळे आपला बेस्ट ब्लॉगरसाठी 2025मध्ये नॉमिनेशन आपला झालेला असा. अजून पण क्रिएटर असत ज्यांका तुम्ही बघत असतालच नक्कीच. तर सगळ्यांका एकच विनंती आहे की आपली स्टोरी वगैरे लावलेली असा इन्स्टावरती, तर तुम्ही नक्कीच वोट करू शकता तुमका आमचे ब्लॉग जर आवडत असले तर. आणि कशाप्रकारे करायचे ता तुमका सांगते. तर दिव्या इकडे बसलेला, दिव्याक सांगूया. दिव्याच्या फोनमध्ये तुमका दाखवते कसं आपण वोट करायचा. दिव्या पालो, आपण दिव्याच्या मोबाईलमध्ये बघूया वोटिंग कशा प्रकारे करूया. दिव्याने ऑलरेडी वोट केलेलं असा, तरी पण तुमका दाखवते. मंडळी पहिल्यापासून दाखवते. जर दिव्या हे कर, आपण सिम्पली तुमच्या मोबाईलमध्ये थांबा जरा असं पकड, ॲप दिसाने इंस्टाग्राम ॲप्लिकेशन असं तर ओपन करूचा कर दिव्या. त्याच्यानंतर सर्चमध्ये जायचा, नाही सर्चमध्ये जा. ओके, त्यानंतर मंडळी ओमकार पालव, हे बघा आता ब्लॉगर 23 अशी आपली आयडी असा. तर ओमकार पालव ब्लॉगर 23 तुमका सर्च करूचा लागतलं इकडे, किंवा ओमकार पालव टाक दिव्या इकडे. तर बघू शकताय ओमकार टाकल्यानंतरच आपला आयडी येता. हे बघा ओमकार पालव. तर हो आपला फोटो असा, प्रोफाईल फोटो. तुमका सिंपल असं क्लिक करूचा, किंवा तुम्ही इकडे पण करू शकता. स्टोरीवरती क्लिक करायचा आणि इकडनं आता स्टोरी खाई गेली दिव्या तर दाखव. हां ओके, दिव्यान बघितलेली असं ऑलरेडी. तरी बघा अशा प्रकारची स्टोरी येतली तुमका. आणि स्टोरी कंटिन्यू असते आता 25 तारीखपर्यंत. तरी बघा स्टोरीवरती गेल्यानंतर आपल्याला लिंकवरती क्लिक करूचा. खाली लिंक दिसता आणि व्हिजिट लिंक करायचा. आणि त्यानंतर हे बघा हे नॉमिनेशनमध्ये असत कोण कोण. तर आपलं पण नाव असं आहे बघा, ओमकार पालव. त्याच्यानंतर आपल्यासोबत कोण कोण आहे तुमका सांगते. प्रणव धुरी, ओमकार पालव, कलर्स ऑफ कोकण, मनोहर चव्हाण, गोष्ट कोकणातली आणि लकी कांबळी दादा, यांची सगळ्यांची नावं असत. तर इकडे असं टॅप करायचं आपल्या नावाकडे आणि त्यानंतर सबमिट करायचा. सो दिव्यान ऑलरेडी केलेला असा. तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही करू शकताय जर तुमका आमचे ब्लॉग नक्कीच आवडत असले तर काय. आणि नक्कीच तुम्ही शेअर पण करू शकताय, स्टेटस वगैरे लावलात तरी पण चालत. शेअर करू शकता. आणि तुमची जर मनापासून इच्छा असली सगळ्यांची तर काही तर ओंकारसाठी बेस्ट ब्लॉगर म्हणून अवॉर्ड मिळायचं तर नक्कीच वोट करा.
आणि सुरुवात केलेलं आहे तेव्हा मी खालच्या घराकडनं पायरीवरनं असे रील छोटे छोटे बनवून चालू केलेले लॉकडाऊनच्या अगोदरच करी, पण तेव्हा टाकूची डेअरिंग जाय नाही, लोक काय म्हणते तसं वाटा. तर त्याच्यानंतर असं विचार करूक नाही होते की नॉमिनेशनमध्ये सुद्धा आपलं नाव येत. अचानकच मी आज बघितलंय आणि त्याच्यानंतर कळालं की आपलं पण नाव असं त्याच्यामध्ये. तर खूप चांगलं वाटला. म्हणजे मेहनत करीत राहिलात ना की एक दिवस यश मिळतं. तसा अवॉर्ड मिळाले नाही तर नको मिळाले, पण त्या नॉमिनेशनमध्ये नाव येईल ह्याच आपल्यासाठी खूप महत्त्वाचा काय. इथपर्यंत पोहोचणं सुद्धा सोप्या नाही होता. आणि आतापर्यंत जसं सपोर्ट केला तसंच आता वोटिंगला पण करा. येस. कळिंगण खाऊया. ह्या मंडळी जेवणानंतर आता जरा मधलं थंड काहीतरी, कारण गरमी सध्या जोरदार चालू आहे. सूर्याचे झाले 2 तुकडे. सूर्य अडकून नक्कीच तुमच्या ओळखीच्यांका पण सांगा. तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा किंवा स्टेटसला लावा, म्हणजे जेणेकरून सगळ्यांपर्यंत पोहोचत. आणि नक्कीच वोट करा. आणि बाकीचे पण क्रिएटर असत प्रत्येक कॅटेगरीमधले, तुमच्या सगळे ओळखीचे असतात, सिंधुदुर्गमधले असत, माका तसा नाही, त्यांना पण वोट करा सगळ्यांका, जेणेकरून आपले जे जे काही कष्ट करतात रील बनवणे किंवा ब्लॉग बनवणे खूप मेहनत असा याच्या मागे. मग कंटेंट कुठचा पण असा नाही, फॅमिली असून नाही तर काय पण असून दे. सो त्यांना पण नक्कीच वोट करा, सगळ्यांका निवडून द्या. आणि आमका पण निवडून द्या. प्रत्येकाक वाटतं आपल्यासोबत अजून पण नावं असत, तुमका ज्यांची आवडतात मनापासून त्यांना नक्की वोट द्या. वोट फुकट घालवू नको, वोट नक्की करा. 25 तारीखपर्यंत असा तर खूप मस्त. आणि आता आपण मस्त इकडे आनंद घेऊया. देवा कसं वाटतं तुका आपल्या नावीला बरं वाटता नॉमिनेशनमध्ये? मी पहिली स्टोरी बघलाय तेव्हा हा करून ठेवलेले. चांगलं सगळ्यांका मित्रमैत्रिणींका ठेवलंय स्टोरी. हा स्टोरीच ठेवलंय. होय ना. ओके भाऊबाई चांगलं सगळ्यांका मित्रांका तुझ्या ग्रुपमध्ये त्यांचे मित्र म्हणजे काय मोजके. आमचे मोजकेच मित्र, आमचा जास्त काय बाहेर उठणं बसणं नसताच. माझ्याकडे 2 नाही तर 3 मित्र. त्यानं माझीच लिस्ट जास्त आहे. हा आईचे ओळखीचे भरपूर जण आहेत. आमची लिस्ट जास्त म्हणजे काय तानाजीची कृपा. हा तानाजीचं पण पुरस्कार आहे गुजरातात. होय ना. उद्या जाता. हा तानाजी काका मंडई म्हणजे आई कोण आहेत ते किसान संघटनेचे अध्यक्ष. हा. आणि आता गुजरातात त्यांचा काहीतरी सत्कार आहे, तर त्यासाठी उद्या जाऊचं आहे. सुरी तोडले येईल ती. काय आलं बनी बन्या शिरो काही गेलो का शोधित राहता. तो काहीतरी गेला, तो झोपला होतो आरामशीर. देऊया प्लेट आण चमचो. काय आलं बनी कोणाक शोधत? आईची तब्येत जराशी बरी नाही, त्याच्यामुळे आईचं चेहरा जरा डाऊन दिसता. त्याच्यामुळे आई मधल्या जेवण जरा थंड घ्या. गरमी आज जरा जास्त रोजच्या पेक्षा. 2 दिवस जरा बिघडला. आज सलाईन लावला ना, वाईट बरा वाटला. या मंडई कळिंगण खाऊया. प्लेट मध्ये पण वाढली ना, गरमी झाली आज जरा खूपच झाली. 2 3 4 बस आता खावा. बस बस आपला या मंडई खाली बस. जेवण आता नाही दुसरा मेंबर आता येलो. आता बघा आपला तर खाऊन झाला. काय बघतं वरती? हा काय बघतं वरती? कसं बघता बघा, गपचूप ठकला. फॅन बंद केल्यावर एकदम कडूक लागलो. तू खातलं तू खातलं हा